रामराम मंडळी, सर्वांना दसऱ्याच्या मनापासून सदिच्छा। आपण पूर्वीच्या काळामध्ये म्हणजे आता थोडी पद्धत बदलली आहे, पण आपण रामराम ज्या वेळेला एकमेकांना म्हणायचो त्यावेळेला आपण अभिवादन करत असायचो, बरोबर आहे की नाही। रामराम आपण कसं करायचो, छानपैकी हृदयावर हात ठेवायचो आणि असं वाकून एकमेकांना रामराम म्हणायचो। म्हणजे याचा अर्थ काय की ज्या वेळेला आपण परमेश्वराचं नाव घेतो ना, त्यावेळेला आपल्यामध्ये नम्रता असली पाहिजे, हृदयात प्रचंड प्रेम असलं पाहिजे, मनात प्रचंड शांतता असली पाहिजे, आलं का लक्षात। आणि कृतज्ञतेने आपण देवाचं नाव घेतलं पाहिजे, कुठलाही आरडाओरड न करता, आणि ते देवाला आवडत असतं, आलं का लक्षात। हां, मुळात परमेश्वरात मंदिरात का जातो आपण, कारण मनाला आपल्याला शांतता मिळते म्हणून जातो की नाही। हां, तर आपलं मन हे अस्वस्थ नाही झालं पाहिजे देवाचं नाव घेताना, आपलं मन हे शांत झालं पाहिजे। त्याच्यामुळे मला रामराम म्हणण्याची ही पद्धत नक्की आवडते, तुम्ही पण त्याच्यावर विचार करत राहा। रामराम। पुन्हा एकदा सांगते, दसऱ्याचं एकमेकांच्या प्रतीच्या सगळ्या वैरभावना, द्वेषभावना नष्ट करा, अपप्रवृत्तींचा नष्ट करा, आणि हा दसरा छानपणे सर्व काय म्हटलं आपलं मनभेद जाळून टाकत साजरा करा। थँक्यू। पुन्हा एकदा रामराम।